गेल्या 2 वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसले. त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. त्यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांसह ते मुंबईत जाणार असल्याचं सांगितलंय. यावेळी त्यांनी तुम्ही एकदा आमच्यावरती हल्ला केलाय, पण आता ती चूक करू नका असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिलाय. मराठा आंदोलकांनी कुणी कुणाची वाट पाहू नका. आता कोणतीही बैठक होणार नाही. तालुक्यात आणि जिल्ह्यात कोणीही वाट बघायची नाही. आता सगळ्यांनी सरळ मुंबईला निघायचं. माझं शरीरही साथ देत नाही. आरक्षणासाठी 2 वर्ष संधी दिली आहे, त्यामुळे सरकारला आता संधी देणार नाही. ते कितीही वेळ अभ्यास करतील. त्यांनाच अभ्यास करायचा होता तर समिती कशाला नेमली? आम्हाला, समितीला, आयोगाला, घटनातज्ञांना अभ्यास करायचा आहे असं म्हणत सरकार नाटक करत आहे. तुम्ही आता 15 वर्ष अभ्यास करत बसाल आणि आम्ही ऊस तोडत बसतो. आम्हाला शेती विकायची वेळ आली. आमच्या मागणीवर अंमलबजावणी करा, अन्यथा आम्ही वेगळा मार्ग अवलंबू. मराठ्यांच्या नादाला लागू नका. पांढरा रस्ताही शिल्लक ठेवणार नाही. फडणवीस आणि सरकारला सांगतोय, आमच्या मुंबई येणाऱ्या एकाही मराठा आंदोलकांना काठी लागल्या कामा नये. आम्ही शांततेत लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहे. मी माझ्या समाजाला वाईट मार्गाला लागू देत नाही. तुम्ही एकदा आमच्यावर हल्ला केला, पण आता ती चूक करू नका असा इशारा यावेळी जरांगे यांनी सरकारला दिला आहे.